मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वाद 2014 पासूनचा आहे। 2014ला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला उपमुख्यमंत्री पद हे भाजपने ऑफर दिली होती। उद्धव ठाकरेंनी 2014 साली एकनाथ शिंदेंचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी नाकारलं होतं। शिंदे साहेबांच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळे ते पद त्यांनी स्वीकारलं नाही। उपमुख्यमंत्री पदाला घटनाबाह्य म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्याचं कबूल केलं होतं। या सगळ्या चर्चांना उधाण आलंय संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने। संजय राऊत यांनी केलेला दावा खोडून काढताना संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। 2014 साली युतीचं सरकार निवडून आलं त्याच वेळी भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर केली होती। हे पद शिंदेंना मिळेल म्हणून उद्धव ठाकरेंनी ती ऑफर नाकारली आणि 2014 ते 2019 पर्यंत मुख्यमंत्री पद कुणालाच दिलं गेलं नाही। शिंदे साहेबांच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळे ते पद त्यांनी स्वीकारलं नाही आणि ते 5 वर्ष उपमुख्यमंत्री पद तसंच राहिलं 2014ला। पण याच काळात आताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य असल्याचं बोललं होतं। असं असताना त्यांनी आणि भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिलीच कशी काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हाच प्रश्न पत्रकाराने संजय शिरसाटांना विचारला। त्यावर शिरसाटांचं उत्तर काय तुम्हीच पहा। सुरुवातीच्या काळाला काही वेळ उपमुख्यमंत्री पद द्यावा की न द्यावा या संभ्रम निर्माण झाला होता, परंतु 2017ला अखेरला त्यांनी सांगितलं की आम्ही उपमुख्यमंत्री पद देतोय, तुम्ही माणसाचं नाव द्या, आपण त्यांचा रीतसर शपथविधी करू। परंतु तरी नाव कुणाचं द्यायचं, कारण की गटनेते त्या टायमाला सुद्धा एकनाथ शिंदे साहेब होते आणि मग त्यांना जर उपमुख्यमंत्री पद दिला तर पक्षावर त्यांची पकड मजबूत होईल आणि ती आपल्याला धोकादायक आहे असं काही यांच्या जे काही किचन कॅबिनेट होतं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून जाणून बुजून त्यावेळेला सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले गेले नाही। आता भाजपने खरंच उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिली होती का? दिली असेल तर ती 2014ला दिली होती की 2017ला दिली यावर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।